मित्रांनो, गुड इव्हनिंग आणि वेदांत आयस फाउंडेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. अशा पद्धतीचं रहस्य मी तुमच्यासाठी या सेशनमध्ये घेऊन आलेलो आहे की जो आजपर्यंत तुम्ही कदाचितच विचार केलेला असणार. सामान्यतः आगामी UPSC ची 2025 ची जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्या संदर्भातलं हे सेशन आहे आणि अत्यंत रहस्यमय स्वरूपाचं लेक्चर आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला पाहिजे, तरच तुम्हाला हे लेक्चर जे आहे अंडरस्टँडिंग होईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आतापर्यंत जेवढ्या काही PYQs मी बघितल्या त्याच्यामध्ये एक पॅटर्न मला दिसलेला आहे. अशा पद्धतीची सिरीज पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन येतोच आहे. भविष्यात असे आणि या प्रकारचे अनेक क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येईल, परंतु आज हे पहिलं लेक्चर या सेशन मधलं आहे आणि जवळपास 1995 पासूनच्या पेपरचा स्टडी 2025-24 पर्यंत केल्याच्या नंतर एक पॅटर्न माझ्या लक्षात या 30 वर्षातला या ठिकाणी आलेला आहे. तर PYQs किती महत्त्वाचे असतात, बेसिकली हा मेसेज तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मित्रांनो मला द्यायचा आहे. दुसरं, MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न डिक्लेअर्ड झालेला आहे की जे नवीन पॅटर्न आहे म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कायम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा MPSC राज्यसेवेची प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी जे आहे आता कुणालाही विचारू नका. शुद्धीपत्रक प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे भविष्यात केवळ आणि केवळ डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हीच एक्झाम होणार आहे. कोणत्याही र्युमर वरती भरोसा ठेवायचा नाही, आंदोलनांवरती तर बिलकुलच नाही, कारण ते आपल्यासाठीच भविष्यामध्ये घातक ठरणार आहे. आता मूळ सेशन मध्ये आपण वळूया. तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे हिडन पॅटर्न किंवा ज्याला कन्सील पॅटर्न म्हटलं जातं, अर्थात एक पॅटर्न एक स्केच आपल्याला दिसतो, परंतु यासाठी तुम्हाला जे आहे मागच्या 40-50 वर्षाच्या PYQs ला लावावं लागणार आहे. तर जे विद्यार्थी सध्या UPSC च्या परीक्षेला जात आहे, रिव्हिजन सहित PYQs अत्यंत महत्त्वाचे आहे. कमीत कमी 2 तास तरी तुम्ही PYQs ला आजच्या तारखेमध्ये द्यायला पाहिजे. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन जो आहे आणि यानंतर जे आहे 94 नंबरचा क्वेश्चन होता 2004 मध्ये जो तुम्हाला विचारलेला आहे. याचा नमुना मी तुम्हाला या ठिकाणी शो करतो आहे. आता 2004 च्या पेपर मध्ये जे विचारलं तुम्हाला या ठिकाणी जे आहे इंटरनॅशनल लँग्वेजेस विचारलेले आहे. कन्सिडर द फॉलोइंग इंटरनॅशनल लँग्वेज अरेबिक, फ्रेंच, स्पॅनिश. द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द लँग्वेज गिवन अबो इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द नंबर ऑफ देअर स्पीकर्स इज. लँग्वेज वरती क्वेश्चन आहे. त्यानंतर 2004 झाला. त्यानंतर 2014 मध्ये बघा, पुन्हा 2014 मध्ये कन्सिडर द फॉलोइंग लँग्वेजेस गुजराती, कन्नड, तेलुगू. विच ऑफ द अबोव हॅज ऑर हॅव बीन डिक्लेअर्ड ॲज अ क्लासिकल लँग्वेजेस बाय द गव्हर्नमेंट. यामध्ये 2014चा म्हणजे 10 वर्षाच्या नंतर पुन्हा हा पॅटर्न या ठिकाणी रिपीट झाला. इतकंच नाही, 2014 ते 2024 जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला 2024 म्हणजे मागच्या वर्षीच्या प्रिलिमिनरीच्या एग्जाम मध्ये संविधान के 71वें संशोधन अधिनियम 1992 के द्वारा निम्नलिखित में से किस भाषा को शामिल करने के लिए संविधान की 8वीं अनुसूची में संशोधन किया गया है. कोंकणी, मणिपुरी, नेपाली, मैथिली. मी या ठिकाणी प्रश्नाची उत्तर तुम्हाला सांगणार नाही आहे. मी फक्त पॅटर्न साठी हे सेशन घेतलेलं आहे. तुम्हाला थोडीफार तुमची जी आहे बुद्धी खुलाव आणि तुम्ही PYQचं महत्त्व जाणून जे आहे आपला भविष्य काळ सुधारण्यासाठी आतापासून कसून मेहनत घेतली पाहिजे, एवढंच या मागचा सांगण्याचा हेतू आहे. याचा अर्थ थीम जर बघितली UPSC ची तर एक थीम ही आहे लँग्वेज वरती UPSC प्रश्न विचारतो. त्याचे हे प्रत्येक 10 वर्षाच्या नंतर रिपीट झालेले एक मॉडेल आन्सर आहे जे UPSC ने तुम्हाला एक्झाम्स मध्ये विचारलेले आहे. यानंतर मी थीमची संपूर्ण लिस्ट सुद्धा तुमच्यासाठी घेऊन एक सेशन पुन्हा सेपरेट त्याच्यावरती करणार आहे. म्हणजे पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, कल्चर असेल, त्यामध्ये कोणत्या थीम बेसच्या आधारावर क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याचे सुद्धा नमुने अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला रिव्हाइज करत असताना पर्टिक्युलर त्याच टॉपिक वरती काय करायचं आहे, फोकस करायचं आहे आणि त्याच्यावरची PYQ सॉल्व्ह करून पुढे जायचं आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे. हे 10-10 वर्षाचं पॅटर्न रिपीट होतं हे याच्यावरनं दिसून येते. म्हणजे एक पॅटर्न आपल्या लक्षात येतो. परंतु PYQ सॉल्व्ह करा म्हणजे अन्य विषयाचे सुद्धा तुम्हाला PYQ अशा पद्धतीने जे आहे प्रत्येक 10-5 वर्षाच्या नंतर रिपीट झालेले दिसून येणार. म्हणजे 2025 मध्ये कमीत कमी 35 ते 40 क्वेश्चनचा एरिया तुम्हाला जो आहे या ठिकाणी समजून जाईल
म्हणजे UPSCच्या एक्झामिनरच्या माइंडसेटशी तुमचं माइंडसेट जे आहे ते कोरिलेटेड झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचा क्वेश्चन विदाऊट निगेटिव्ह मार्किंग राईट होण्याची मित्रांनो शक्यता आहे. 55 ते 60 क्वेश्चनची कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे मित्रांनो. एकदम इझी आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन क्लॅरिटी असेल तर ही गोष्ट सहज साध्य होऊ शकतं. पुढे नेक्स्ट पुन्हा बघा 2004 आणि 2024 20 वर्ष तब्बल च्या नंतर पुन्हा एक जे आहे फ्रेमवर्क या ठिकाणी रिपीट झालं. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट सम ऑफ द मेन फीचर्स ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 वेअर द abolition of diarchy in the governors provinces, power of the governors to veto legislative action and to legislative on their own, abolition of the principles of communal presentation, हे 3 स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर 2024 मध्ये 62 नंबरचा प्रश्न तुम्हाला याच थीम वरती विचारलेला आहे. With reference to the Government of India Act 1935, consider the following statement. It provided for the establishment of an all India federation based on the union of the British Indian provinces and princely states. Defense and foreign affairs were kept under the control of federal legislature. काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार? 1935 2004 1935 2024 लेअर बदलली. UPSC हे मल्टी लेअर एक्झाम आहे. ज्या ठिकाणावरून एक्झामिनर तुम्हाला प्रश्न विचारतो एका लेअरच्या खाली आतमध्ये 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 घुसून घुसून तुम्हाला काय करता येईल. आता समजा तुम्ही 1935 ला रिवाइज करत आहे आणि या दोन्ही प्रश्नांमधले हे 5 स्टेटमेंट तुमच्या वाचण्यात आले, परंतु इतरत्र सुद्धा तुम्हाला वाचावे लागतील कारण हे 5 सेगमेंट UPSC नी या पॅटर्न मध्ये कव्हर केलेले आहे. हे मेन्सच्या बाबतीत सुद्धा ट्रूथ आहे आणि प्रिलिमच्या बाबतीत सुद्धा ट्रूथ आहे. म्हणून सोडलेल्या आस्पेक्ट वरती एक लेअर बनते UPSCची आणि तिथनं प्रश्न पुटअप करून एक्झामिन रिलोड करत असतो. तर या लेअर तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही PYQ समान प्रश्नाचे या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही पॅटर्नला समजण्याची आपली क्षमता विकसित करू शकाल मित्रांनो. तर मल्टी लेअरल ही जी एक्झाम आहे याला त्याच पद्धतीने हँडल करायचं आपल्याला. येते का लक्षात? मल्टी लेअर. तर या ठिकाणी 1935 चा या थीम वरती विचारलेला हा प्रश्न आहे. यानंतर पुन्हा 2014 2024 2004 2014 2024 10 वर्षाचा स्पॅन आहे. काही क्वेश्चन 2004 ते 2024 आहे, काही 2014 ते 2024 आहे, काही 2004 2014 आणि 2024 या तीनही इयर्स मध्ये विचारलेले आहे. पहिला नमुना त्याचा बघितला होता आपण. आता या ठिकाणी दुसरा पॅटर्न आहे 2014 ते 2024. देयर इज सम कन्सर्न रिगार्डिंग द nanoparticles of some chemical elements that are used by the industry in the manufacture of various products. Why? They can accumulate in the environment and contaminate water and soil. मागच्या वर्षीचा पेपर आहे, मागच्या वर्षीचा 2014 चा क्वेश्चन आहे. They can enter the food chain. They can trigger the production of free radicals. हाच प्रश्न 2024 मध्ये मागच्या वर्षी रिपीट झालेला आहे. डायरेक्ट टू डायरेक्ट बरोबर आहे. विथ रेफरन्स टू परफ्लोरोअल्किल अँड पॉलिफ्लोरोअल्किल सबस्टन्सेस PFAS सबस्टन्सेस ज्याला म्हटलं जातं that are used in making many consumer product. Consider the following statement. PFAS are found to be widespread in the drinking water, food and food packaging materials. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय दिलेलं आहे फूड चेनच्या संदर्भात आहे. PFAS are not easily degraded in the environment. Persistent exposure to PFAS can lead bioaccumulation. या ठिकाणी bioaccumulation शब्द वापरला आणि या ठिकाणी जे आहे प्रोडक्शन ऑफ फ्री रेडिकल या ठिकाणी कंटामिनेट हा शब्द वापरलेला आहे इन ॲनिमल बॉडीज. ऍक्च्युअल तीनही ऑप्शन जर 2024 च्या प्रश्नाचे बघितले आणि 2014 चे प्रश्नाचे बघितले तर ऑप्शन मध्ये कुठेही अंतर दिसत नाही. शाब्दिक भेदांमध्ये अंतर आहे. काय म्हणणार? येत्या लक्षात? फक्त पॅटर्न लक्षात घ्या. तुम्ही याच्यावरती जे आहे स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. चला नेक्स्ट नंबर या ठिकाणी आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. 88 नंबरचा प्रश्न 2023 मध्ये तुम्हाला आता 23 मध्ये येतोय आपण. 2004 2014 2024 हे काही नमुन्याच्या दाखल. आता इतक्या सगळे प्रश्न माझ्याकडे आहे
परंतु एवढ्या सगळ्या प्रश्नांची चर्चा एका लेक्चरमध्ये करणं पॉसिबल नाही. काही नमुन्याच्या दाखल अशा पद्धतीचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणण्यास तात्पर्य एवढं आहे की आलेल्या प्रश्नांवर येणाऱ्या प्रश्नाचं आपल्याला काय होऊ शकतं, आकलन होऊ शकतं. आणि आपण पर्टिक्युलर जो टॉपिक आहे, जसं आपल्याला परीक्षेत वाटतं ना, ईश्वराने रात्री येऊन आम्हाला सांगून द्यावं की या टॉपिक करून द्या, प्रश्न येऊन जाईल. बरोबर आहे. अगदी त्या पद्धतीने या तिथपर्यंत पोहोचण्याचं, रॅशनल इज गॉड अँड गॉड इज रॅशनल, अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे. थोडंफार जे काही अर्धा एक तास तुम्हाला हे पॅटर्न बघता येत असेल तर तुम्ही आरामात जे आहे मे महिन्यापर्यंत अनेक पॅटर्नला या ठिकाणी आपल्या कॉपीमध्ये आरेखित करू शकता आणि त्याच्यावरनं एक पर्टिक्युलर पॅटर्नचा अंदाज तुम्हाला घेता येऊ शकतो. म्हणजे 30-40 क्वेश्चन मध्ये तुम्हाला या सगळ्या अभ्यासाची हेल्प होऊ शकते मित्रांनो. आणि यासाठी पुढे सुद्धा भविष्यात मी मे महिन्यापर्यंत अशा पद्धतीचे अनेक लेक्चर्स, मग ते सीसॅटचे असतील किंवा जीएसचे असतील, तुमच्यासाठी घेऊन येईल. निश्चिंत व्हा. 88 नंबरचा प्रश्न आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट नंबर 1, India accounts for 3.2% of global exports of goods. Statement number 2 आहे. Many local companies and some foreign companies operating in India have taken advantage of India's production link incentive scheme. हा क्वेश्चन आहे. Which one of the following is correct in respect of the above statement? त्याच 2003 मध्ये जर बघितलं तर 102 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते असर्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ड्युरिंग द इयर 2001 अँड 2002 या ठिकाणी जे आहे स्पेसिफिक इयर कन्सिडर नाही केले. या क्वेश्चन मध्ये स्पेसिफिक इयर दिलेला आहे 2001 अँड 2. द व्हॅल्यू ऑफ इंडियाज टोटल एक्सपोर्ट डिक्लाइन रजिस्टरिंग अ निगेटिव्ह ग्रोथ ऑफ 2.17%. आता या ठिकाणी बघा, एक्सपोर्ट इथे पण आहे, एक्सपोर्ट याच्यामध्ये पण आहे, एक्सपोर्ट डिक्लाइन आहे आणि अकाउंट या ठिकाणी ग्लोबल एक्सपोर्ट्स ऑफ गुड्स आहे, हे सुद्धा डिक्लाइन झालं की इन्क्रीज झालं, या संदर्भातलं तुम्हाला जे आहे अमुक अन स्टेटमेंट आहे. त्यानंतर रिझन याचं दिलेलं आहे. ड्युरिंग द इयर 2001 अँड 2 निगेटिव्ह ग्रोथ इन एक्सपोर्ट्स वाज विटनेस इन रिस्पेक्ट ऑफ आयरन अँड स्टील, कॉफी, टेक्सटाईल अँड मेरीन प्रोडक्ट. या ठिकाणी जे आहे असर्शन रिझनिंग आहे. थीम बघा, एक्सपोर्ट आहे आणि कारण तुम्हाला या ठिकाणी असर्शन रिझनच्या संदर्भामध्ये आहे. म्हणजे ही थीम सुद्धा सिमिलरली या ठिकाणी रिपीट झालेली आहे. एक पॅटर्न या ठिकाणी सुद्धा निर्माण होतो. म्हणजेच काय, हा इकॉनॉमिकचा क्वेश्चन आहे आणि इकॉनॉमिक्स मध्ये फॉरेन ट्रेड अँड कॉमर्सचा जो टॉपिक आहे त्या ठिकाणी जे आहे हे तुम्हाला कन्सिडर करता येऊ शकतं. नेक्स्ट 2013चा प्रश्न आहे. In the context of Indian economy, open market operation refers to borrowing by scheduled banks from the RBI, lending by commercial banks to industry and trade, purchase and sale of government securities by the RBI, none of the above. 2013चा हा प्रश्न आहे. लिंकअप कुठे झाला? 2023 मध्ये पुन्हा 10 वर्षाच्या नंतर रिपीट झाला. या ठिकाणी जे आहे ओपन मार्केट ऑपरेशन्स तुम्हाला विचारलेला आहे. Which one of the following activities of the Reserve Bank of India is considered to be a part of sterilization of economy च्या संदर्भामध्ये? तर कंडक्टिंग ओपन मार्केट ऑपरेशन या ठिकाणी तुम्हाला जे आहे क्वेश्चन मध्ये जे आहे काय होतं, ओपन मार्केट आणि तुम्हाला जे आहे ऑपरेशन्स होते. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 24 मध्ये जिथे 2013चा क्वेश्चन होता तो ऑप्शन मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलेला दिसून येतो. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला या पद्धतीने जे आहे तो दिसेल. जस्ट अ मिनिट. हा हे बघा, ऑप्शन जो आहे तो 2013च्या प्रश्नामधला या ठिकाणी जो आहे तो ऑप्शन मध्ये टाकला. जो क्वेश्चन या ठिकाणी होता आपल्याला तो ऑप्शन मध्ये दिलेला आहे. बघा, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन इकॉनॉमी ओपन मार्केट ऑपरेशन रेफर्स टू, या ठिकाणी काय केलंय, स्टरलायझेशन म्हणजे काय, तर याचा आन्सर कंडक्टिंग ओपन मार्केट ऑपरेशन्स आहे. इथे प्रश्नामध्ये मार्केट ऑपरेशन्स, ओपन मार्केट ऑपरेशन, या ठिकाणी ऑप्शन मध्ये ओपन मार्केट ऑपरेशन्स आहे आणि त्याला आपण नवीन टर्मिनॉलॉजी स्टरलायझेशन ऑफ आरबीआय मेजर्स या पद्धतीने काय करतो, या ठिकाणी जे आहे परिभाषित करतो. बघा कसे क्वेश्चन्स या ठिकाणी पुटअप होतात. या प्रकारे जे आहे यूपीएससीचा माइंडसेट पकडण्यामध्ये जर आपण कामयाब झालो आणि तो माइंडसेट केवळ पीवायक्यूज देऊ शकतात तुम्हाला, आणि म्हणून पीवायक्यूज अत्यंत महत्वाचा आहे. टेस्ट सिरीज वगैरे लावण्यात काही मतलब नाही. काय लावू नका टेस्ट सिरीज. नेटवरनं क्वेश्चन काढतात, आपल्या नावाने फिक्स करतात, 2-2 हजार रुपयामध्ये विकतात, एकही क्वेश्चन येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि
ज्या दिवशी एक्झाम संपेल त्या दिवशी मीच पेपर घेऊन या ठिकाणी बसणार आहे. PYQ जास्त लावा, उत्तर प्रदेशाचे लावा. तुमचे संपले असेल UPSCचे लावून 4-5 झालेले असेल तर उत्तर प्रदेश PCS आहे, त्यानंतर मध्य प्रदेश PCS आहे, राजस्थान PCS चे यांना सारे क्वेश्चन्स लावा. 5-50 हजार PYQs करून चालले जा. त्यांचे स्टँडर्ड आजकाल वाढलेलं आहे. आणि UPSCच्या तुलनेत तर उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन, उत्तराखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन आधीपासून टफ आहे. म्हणजे UPSCच्या पोरांना सुद्धा उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जो आहे कधी कधी क्वेश्चन त्यांच्याकडनं सॉल्व्ह होत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. येते ना लक्षात? बघा हे पॅटर्न कशा पद्धतीने रहस्यमय आहे एकदम, म्हणजे तुमचं डोकं खुलून जाईल. आजपर्यंत मराठी माध्यमातून एकही सेशन अशा पद्धतीनं तुम्हाला आढळलेलं नसेल जे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण त्यासाठी स्टडी लागतो. येते का लक्षात? इथे कुठलाच कोर्स मी विकत नाहीये तुम्हाला, मला विकायची गरज पण नाही आहे. फरक पडत नाही. फक्त जाणारे जे पोर आहे परीक्षेमध्ये, परीक्षेसाठी भविष्यामध्ये त्यांचं डोकं खुलाव, केवळ एवढी इच्छा आहे. अभ्यास तुम्ही खूप करता मित्रांनो, पण PYQs न लावल्यामुळे तुम्ही जे आहे कमीत कमी 50% फेल्युअरचं रिझन तुम्ही PYQs करत नाही. केवळ आणि केवळ इतकं आहे. पुढे एवढंच नाही तर 2025 मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे 2025 ची थीम मी पकडून देईल तुम्हाला. तुम्ही तुमचं पाहत बसा नंतर काय करायचंय ते, कशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. अशाच पद्धतीने जर तुम्ही पॅटर्न ओळखलं आणि ओळखण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी झाले तर मेजरली इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी यातले जे फंडामेंटल 5 चे क्वेश्चन आहे त्याच्या थीम पकडण्यामध्ये जरी तुम्ही आपण यशस्वी झालो तरी जवळपास 50 ते 60, 55 क्वेश्चनचा एरिया तुम्ही जो आहे या थीम वरती आधारित कव्हर करू शकता. पुढे आणखी काही नमुने आहे. 122 नंबरचा हा क्वेश्चन 2003 मध्ये तुम्हाला विचारलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इन द इलेक्टोरल कॉलेज फॉर प्रेसिडेन्शियल इलेक्शन इन इंडिया. हा प्रेसिडेन्शियल इलेक्शनशी संबंधित असलेला क्वेश्चन आहे. द व्हॅल्यू ऑफ द वोट ऑफ एन इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इक्वल्स. तोच क्वेश्चन या ठिकाणी जे आहे फार लंबा क्वेश्चन आहे. स्टेटमेंट तुम्हाला माहिती असेल तर इथे तुम्हाला दिसेल 80व्या नंबरचा क्वेश्चन आलेला होता 2023 मध्ये. आणि कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स जे आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. रिस्पेक्ट ऑफ इलेक्शन टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. दोघांची थीम एकच आहे. इलेक्शन टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि प्रेसिडेन्शियल इलेक्शन ऑफ इंडिया. काय चुकलंय? या ठिकाणी 4 स्टेटमेंट आहे, या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहे. देयर वेर मोर दॅन 5000 मेंबर्स इन द लॅटेस्ट इलेक्शन. आता या ठिकाणी एरिया वाईज व्हॅल्यू दिलेली आहे MLA आणि MLCच्या वोटची, म्हणजे मल्टीलेअर विचारतो आहे. येते का लक्षात? या ठिकाणी इलेक्टोरल कॉलेज विचारला म्हणजे सुपरफिशियल आहे. आणि या ठिकाणी घुसून विचारला द मेंबर्स नॉमिनेटेड टू आयदर हाऊस ऑफ द पार्लमेंट ऑर द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ स्टेट्स आर आल्सो एलिजिबल टू बी इन्क्लुडेड इन द इलेक्टोरल कॉलेज. Higher the number of elective assembly seats, higher is the value of vote each MLA of that state. The value of vote of each MLA of Madhya Pradesh is greater than that of Kerala. या ठिकाणी घुसून विचारला. आता तिसरी लेअर या ठिकाणी निर्माण होणार मल्टीलेअरल. परंतु याचं ऑब्झर्वेशन आणि त्याचं आपल्याला आकलन झालं पाहिजे. या दोन गोष्टी जर झाल्या तर 2003 आणि 2023 हे पॅटर्न तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी समजू शकतं. त्याला आपण विचारात लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर पुन्हा 2003 चा क्वेश्चन आहे. 1833 चा जो ऍक्ट आहे 2023 मध्ये सुद्धा हा क्वेश्चन रिपीट होतो. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स वाज नॉट मेड इन द चार्टर ऑफ 1833. द ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी वेअर टू बी अबोलिश. यानंतर क्वेश्चन नंबर 50 2023 मध्ये विचारलेला विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स वाज द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल डिझायनेटेड ॲज द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. कोणत्या ऍक्ट नुसार गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झालेला होता हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला. आणि या ठिकाणी जे आहे वाज नॉट मेड कोणतं स्टेटमेंट विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोव्हिजन्स. या ठिकाणी प्रोव्हिजन्स विचारलं म्हणजे कायद्याची चौकट. आणि कोणत्या कायद्यानुसार या ठिकाणी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया एस्टॅब्लिश झाला तर हे विचारलेलं आहे. इथे प्रश्नामध्ये ऍक्ट ऑफ 1833 आहे. या ठिकाणी ऑप्शन मध्ये 1833 आहे. मागे सुद्धा एक क्वेश्चन आपण इकॉनॉमीचा ओपन मार्केट सोल्युशन्स बघितलेले होते. तिथे सुद्धा हीच गोष्ट झालेली होती. म्हणजे 2003 जर क्वेश्चन करून गेला असता 2023 या ठिकाणी तुम्हाला करता येऊ शकलं असतं.
किती मजा आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टवरची तुम्हाला पॅटर्न शोधता येऊ शकतं. बस तुमची अक्कल खुलाव एवढंच या ठिकाणी उद्दिष्ट आहे, बाकी काहीच नाही. याच्यानंतर आणखी भयंकर सांगतोय, हे एका लाईन मध्ये तुम्हाला दिसत असेल 1995 2005 10 वर्षाचा डिफरन्स आहे याच्यामध्ये. 2005 आणि नंतर 2015 म्हणजे पुन्हा याच्यामध्ये 10 वर्षाचा डिफरन्स आहे. येणारी परीक्षा 2025 मध्ये आहे आणि त्यामुळे 2015 ते 2025 या 10 वर्षाच्या पॅटर्न मध्ये निश्चितपणे रिपीट होणार हा क्वेश्चन. आता क्वेश्चनचा एरिया आणि थीम काय आहे? क्वेश्चनचा एरिया आणि थीम आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. कसा विचारला प्रश्न? विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ लोकल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया? According to the Indian Constitution, local government is not an independent tier in the federal system. बरोबर आहे. 30% of the seats in local bodies are reserved for women. Local government finances are to be provided by a commission. Elections to local bodies are to be determined by a commission. येत्या लक्षात. तर 1992 आणि नंतर 2011. 1992 मध्ये नरसिंहराव प्रधानमंत्री असताना आणि 2011 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा आत्ताच देहांत झाला. हे पीएम असताना जे आहे अमेंडमेंट ऍक्ट आणले गेले आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणून पंचायती राज सिस्टमला एस्टॅब्लिश करण्याचं काम केलं गेलेलं आहे. तर साधारणतः हे जे 2 रेफरंडम या ठिकाणी 2010 मध्ये झालेले होते, त्या अनुषंगाने या डिकेडमध्ये हा क्वेश्चन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडी झाल्यामुळे जे आहे पॉवर, ऑथॉरिटी, कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस, त्यानंतर रिझर्वेशन फॉर वुमेन, या सगळ्या मल्टी लेवल पार्ट याच्यामध्ये घुसलेले आहे. त्यानंतर संविधानाच्या कोणत्या भागामध्ये अमेंडमेंट करावा लागला, कोणत्या आर्टिकल्स मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जे रिफॉर्म करण्यात आलं, तर या सगळ्या बाबी याच्याशी अनुषंगून तुम्हाला माहित असल्या पाहिजे. क्वेश्चन 2005 मध्ये पुन्हा रिपीट या ठिकाणी होतो. बघा 2005 आणि 1992 मी बोललो, यामधल्या सगळ्या प्रोव्हिजन्स याच्यामध्ये घेतल्या. Part 9 of the Constitution of India contains provisions for panchayats and was inserted by the Constitution 73rd Amendment Act 1992. आताच बोललो नरसिंहरावचा जमाना. Part 9A of the Constitution of India contains provisions for municipalities and the Article 243Q envisages 2 types of municipalities, a municipal council and the municipal corporation for every state. Which one of the following statement is correct? रेलिव्हेंट होता कारण रिफॉर्मेशन झालेलं होतं या कायद्यामध्ये आणि 10 इयरचा पॅटर्न या ठिकाणी 2005 मध्ये पुन्हा यूपीएससीने रिपीट केला. 2015 पंचायती राज व्यवस्था का मूल उद्देश्य क्या सुनिश्चित करना है, तर यामध्ये हे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे. एकदम इम्पॉर्टंट आणि मल्टी लेयरल क्वेश्चन आहे. ऑप्शन रिपीट या ठिकाणी होत नाही. ऑप्शन कधी क्वेश्चन मध्ये जातात, क्वेश्चन्स कधी ऑप्शन मध्ये येतो. बरोबर आहे. यानंतर अशा पद्धतीचं जसं पॅटर्न बघितलं, निश्चितपणे 2025 मध्ये या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारण्याची 100% शक्यता आहे. ज्या दिवशी पेपर होणार त्या दिवशी माझा जो या ठिकाणी जो आहे ध्यान असणार आहे ते या गोष्टीवर असणार आहे. पॅटर्न बघा 95, 2005, 2015 आणि 2025 म्हणजे येणाऱ्या 2025च्या आगामी परीक्षेमध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या संबंधात प्रश्न जर विचारला तर आश्चर्य वाटू नये याची हिंट याच्या पहिले या 3 प्रश्नांमध्ये यूपीएससीने तुम्हाला देऊन टाकलेली होती. मित्रांनो, अशा पद्धतीने पीवायक्यूचं जर अनालाइज केलं आपण आणि त्याच्यासोबत तुम्ही रिवाइज करत असाल तर निश्चितपणे आरामात तुम्ही कट ऑफ लाईनला या ठिकाणी जे आहे हात घालू शकता. कोणालाच विचारण्याची गरज नाही. टेस्ट सिरीज लावतोय, फलाण्या इन्स्टिट्यूटच्या नोट्स आणतोय, धंदे बंद करा. सिंपल थिंग आहे. 10, 15, 20 हजार पीवायक्यूज तुम्ही लावूनच गेले पाहिजे. त्याला म्हटलं जातं यूपीएससीच्या माइंडसेटशी आपला माइंडसेट अटॅच करणे आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यूपीएससी स्वतःचं दर्शन या ठिकाणी आपल्याला करून देतं. पण तो आपण रिव्हिजनच्याच मागे लागतो. हे पुस्तकान, हे नोट्स आण, काहीच आणू नका. जेवढं झालं मोर दॅन इनफ आहे सध्या तुमच्यासाठी. पीवायक्यूज ला ऑब्झर्व करा. थोडाफार अभ्यास जरी कमी असला तरी या अंडरस्टँडिंग लेवलवर आरामात तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी काढता येऊ शकतो. तर मित्रांनो, या आणि अशाच पद्धतीचे काही मिस्टिकल व्हिडिओज या सिरीज मध्ये पुन्हा 25 तारखेपर्यंत जे आहे सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी प्राप्त झालं पाहिजे.
त्यानंतर जे आहे मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि उज्ज्वल भविष्याच्या तुम्हाला जे आहे शुभेच्छा देतो. पण PYQs मित्रांनो जरूर करा. आणखी उद्या एक महत्त्वपूर्ण सेशन तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तोपर्यंत वेट करा. गुड नाईट. जय हिंद.